मी मिसेस राजश्री सचिन मालेगावकर. मी एक प्रोफेशनल इंग्लिश लँग्वेज टीचर आहे आणि माझे स्वतःचे एक इंग्लिश लँग्वेज लर्निंग इन्स्टिट्यूट आहे. माझा व्यवसाय सांभाळता सांभाळता माझ्या आयुष्यात एक पार्ट टाईम अशी व्यावसायिक संधी आली आणि ज्या संधीतून माझ्या व्यवसायाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता मी खूप छान एक पद्धतीचं उत्पन्न मिळवत आहे. ठीक आहे. तर या वाढत्या महागाईला तोंड देणं मला तर खूप सोपं झालेलं आहे. आता जशी ही वाढती महागाई मला सतावते तशी ही खूप लोकांना म्हणजे तुम्हाला सुद्धा सतावते, बरोबर. मग ही व्यावसायिक संधी नेमकी काय आहे आणि तुम्हालाही त्याचा फायदा व्हावा यासाठी मी ते सांगण्यासाठी तुमच्यासमोर आज उभी आहे. पण त्या अगोदर या व्यवसायातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी मला अनमोल असे ज्यांचे मार्गदर्शन मिळत आहे ते म्हणजे माझे गुरु, माझे मेंटर, जे एक उत्कृष्ट स्पीकर आहेत, तर त्यांचे मी मनापासून आभार मानते. तर पाहूयात आपण नेमकी ती व्यावसायिक संधी काय आहे. ठीक आहे. तर या व्यवसायातून पैसा कुठून आणि कसा मिळणार आहे ते आपण पहिले समजून घेऊयात आणि मग किती आणि कसा ते आपण समजून घेऊ. ठीक आहे. आता आपल्या देशामध्ये वस्तूंची एक वितरण प्रणाली चालते. म्हणजे काय, एखादी कंपनी वस्तू बनवते कोणासाठी, तर कस्टमरसाठी, म्हणजे तुमच्या आमच्यासाठी. ठीक आहे. आता हा जो कस्टमर आहे हा देशाच्या कानाकोपऱ्यात असतो आणि कंपनी एका दुसऱ्या भागात असते. मग याच्यापर्यंत वस्तू वितरित कशा होतात, तर एक वितरण प्रणाली काम करते आणि त्यालाच पारंपरिक वितरण प्रणाली म्हणजेच ट्रेडिशनल मार्केटिंग असं म्हणतात. आता मॅन्युफॅक्चरर जी वस्तू बनवत असतो ती या कस्टमरसाठी बनवत असतो, पण ती वस्तू विकण्यासाठी हा मॅन्युफॅक्चरर कस्टमरच्या दारात जात नाही किंवा ती वस्तू विकत घेण्यासाठी हा कस्टमर मॅन्युफॅक्चररच्या दारात जात नाही. ठीक आहे. मग वस्तू मात्र वितरित होतात. त्या कशा, समजा कस्टमरला एखादी वस्तू घ्यायची असेल तर तो ती शेजारच्या रिटेलरकडून म्हणजे दुकानदाराकडून घेतो. या रिटेलरपर्यंत तालुक्याचा होलसेलर ती वस्तू पोहोचवत असतो. या होलसेलरपर्यंत जिल्ह्याचा डिस्ट्रीब्युटर ती वस्तू पोहोचवत असतो. या डिस्ट्रीब्युटरपर्यंत राज्याचा स्टॉकिस्ट, क्लिअर अँड फॉरवर्ड एजंट अशी ही मंडळी एका मागून एक वस्तू पुढे सरकवत असतात. ठीक आहे. आता ही मंडळी काय सोशल वर्क करायला बसलेली नाही आहे, तर प्रत्येकजण आपापला मार्जिन काढून घेत वस्तू पुढे सरकवत असतो. ठीक आहे. यांचे लाखो करोडो रुपये त्यांचं दुकान, गोडाऊन, सर्वंट्स यासाठी खर्च झालेले असतात. मॅन्युफॅक्चररला प्रचंड प्रमाणात ॲडव्हर्टाईज करावी लागते, म्हणजे जाहिरात करावी लागते आणि जाहिरात काय फुकट होत नाही, त्यासाठी लाखो रुपये खर्च होत असतात. मग आता हा सगळा खर्च, जाहिरातीचा खर्च मॅन्युफॅक्चरर स्वतःच्या खिशातून देत नाही, तर तो तुमच्या आमच्या म्हणजेच कस्टमरच्या खिशावर लादला जातो आणि त्यालाच बोनस असं नाव दिलंय MRP. मग आता ही एक साखळीच आहे ना, रिटेलर, होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, आणि या साखळीद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत वस्तू पोहोचत असतात आणि करोडो रुपयांची उलाढाल होत असते. मग या साखळीतील एखादा माणूस जर लबाड निघाला तर तुमच्या आमच्यापर्यंत डुप्लिकेट वस्तू पोहोचण्याची सुद्धा शक्यता असते. मग आता हे सगळं माहीत असून पण आजपर्यंत कोणी या प्रणालीचा विरोध केलाय का? नाही. म्हणूनच अव्याहतपणे आजही ही प्रणाली मार्केटमध्ये चालू आहे. ठीक आहे. आता मार्केटमध्ये अनेक प्रणाली आहेत, पण त्या तुलनेत ही जरा जास्त परिचयाची आहे. ठीक आहे. आता उदाहरण म्हणून पाहूया की 10 रुपयाचा एक पार्लेजीचा बिस्किट पॅक आहे जो आपण रिटेलरकडनं घेतो. ठीक आहे. आता या रिटेलरला तो 10 रुपये थोडीच पडला असेल, त्याचं काहीतरी मार्जिन असेलच ना. त्याच्या अगोदर याचा 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 विचार केला आणि त्याच्याही अगोदर कंपनीचा जर विचार केला तर कंपनीमध्ये एका वेळेस हजारो पार्लेजी बिस्किट पॅक मशीनमधून बनत असतात आणि त्याची त्यावेळेस कॉस्ट असते 1.5 ते 2 रुपये. ठीक आहे. मग आता 2 रुपयाला तयार होणारी वस्तू तुमच्या आमच्यापर्यंत येते तेव्हा 10 रुपये होते. हे ढोबळपणे सत्य आहे. पण नेटवर्क मार्केटिंग कंपन्या काय करतात, डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडनं वस्तू घेतात किंवा स्वतः मॅन्युफॅक्चर करतात आणि कस्टमरपर्यंत पोहोचवतात. ठीक आहे. आता हे MRP वरच देतात, पण होतं काय, या प्रणालीच्या साखळीत जाणारा जो काही पैसा आहे तो आता या नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांकडे वाचतो. तो जवळजवळ 70%. ठीक आहे. त्यातला 10% पैसा नेटवर्क मार्केटिंग कंपन्या स्वतःसाठी प्रॉफिट म्हणून ठेवून घेतात आणि वाचलेला जो 60% पैसा आहे तो याच कस्टमर्सला दुसरे कस्टमर्स सुचविण्यासाठी या 60% रकमेचा हिस्सा कमवण्याची संधी दिली जाते. ठीक आहे. तर अशी ही थीम आहे. मग आता
नेटवर्क मार्केटिंग कंपन्या आपापला कॉम्पन्सेशन प्लॅन आणत असतात. आता मी जी तुम्हाला संधी दाखवणार आहे त्याचा नेमका काय प्लॅन आहे, त्याचं काय प्रपोजल आहे ते आपण पाहूयात. मी जी तुम्हाला संधी दाखवणार आहे त्याकडे संधी म्हणून पाहायचं आहे. मनात काहीही शंका आल्या तर त्यांचं स्वागत आहे, पण हे सगळं समजून घेतल्यानंतर आपण त्यावर चर्चा करूया. ठीक आहे. तर या संधीद्वारे तुम्ही हवे तेवढे पैसे कमवू शकता. तुम्हाला 1,000 कमवायचे 1,000 कमवू शकता, 10,000 कमवायचे 10,000 कमवू शकता, 1,00,000 कमवायचे 1,00,000 कमवू शकता, 10,00,000 कमवायचे 10,00,000 कमवू शकता. तर खूप पैसे लपलेत, पण किती कमवायचे हे तुमच्यावर आहे. ठीक आहे. सुरू करूयात मग. तर आत्ता तुम्ही जे काही करताय, मग तुमची नोकरी असो, व्यवसाय असो, सामाजिक कार्य असो किंवा घरगृहस्थी असो, तर त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता अतिरिक्त 4 पैसे कमवण्याची संधी मी तुम्हाला दाखवतेय, ज्याचं नाव आहे माइलस्टोन. माइलस्टोन मार्केटिंग अँड कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड असं या संधी देणाऱ्या कंपनीचं पूर्ण नाव आहे. ठीक आहे. ही कंपनी नवी मुंबई येथे सुरू झालेली असून कंपनी चालकांकडे या क्षेत्राचा 20 वर्षांचा अनुभव आहे. असा खूप मोठा अनुभव असलेली व्यक्ती या कंपनीच्या मुळाशी आहे. आता अनेक लोक या व्यवसायातून लखपती झाले आहेत. तुम्ही सुद्धा होऊ शकता, पण त्यासाठी तुम्हाला या कंपनीचा डिस्ट्रीब्युटर व्हावं लागेल, मेंबर अथवा एजंट नाही. आणि डिस्ट्रीब्युटर व्हायचं असेल तर सिंपल गोष्ट आहे, तुम्हाला आयुष्यात एकदा तरी या कंपनीचं कस्टमर व्हावं लागेल. ठीक आहे. म्हणजे काय, तर कंपनीकडे 2 पॅकेजेस आहेत. 250 PV पूर्ण करणारे. आता PV म्हणजे पॉईंट व्हॅल्यू, ही सॉफ्टवेअरची भाषा आहे. 1 PV म्हणजे 1 रुपया. ठीक आहे. ते काय आहे तुम्हाला उगाच कळेलच. तर या 2 पैकी कुठलंही एक पॅकेज घेऊन तुम्ही हे 250 PV पूर्ण करू शकता आणि कंपनीचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर होऊ शकता. आता या दोन्ही पॅकेजेसची कॉस्ट आहे 7,000 रुपये. त्यापैकी पहिलं जे पॅकेज आहे ते आहे 3 शर्ट्स, ब्रँडेड एक्झिक्युटिव्ह शर्ट्स, जे एक्सपोर्ट क्वालिटी शर्ट्स आहेत, ज्याची बाजारात प्रत्येकी किंमत 2700 ते 3,000 रुपये आहे. असे हे 3 शर्ट्स आणि 1 टॅग मिळून हे पॅकेज आहे. ठीक आहे. आता कधीतरी आपण स्वतःसाठी चांगले कपडे खरेदी करतच असतो ना, मग तो सुद्धा एक पैसे कमवण्याचा मार्ग ठरू शकतो. तो कसा आपण ते पाहूया. दुसरं एक पॅकेज आहे, ते आहे 2 साड्या, सेमी पैठणी 2 साड्या. ठीक आहे. आता 7,000 रुपये दिले आणि त्याच्या वस्तू तुमच्या घरात आल्या, मग यात गुंतवणूक झाली का, तर नाही. ठीक आहे. पण खर्च मात्र झाला. म्हणजेच काय, या खर्चामध्ये लाखो रुपये कमवण्याची संधी तुम्हाला प्राप्त होते. आता 250 PV पूर्ण करून तुम्ही कोण बनता, तर डिस्ट्रीब्युटर बनता. ठीक आहे. आता डिस्ट्रीब्युटर बनता म्हणजे काय, तर कंपनीच्या वेबसाईटवर तुमचा एक ID नंबर दिसतो, जो देशाच्या कानाकोपऱ्यात बसून तुम्ही पाहू शकता आणि त्यावर तुमचा हिशोब दिसतो. ठीक आहे. तात्काळ तुम्हाला एक BO म्हणजे बिझनेस अपॉर्च्युनिटी लागू होते, ज्यामध्ये 5 प्रकारचं उत्पन्न तुम्ही मिळवू शकता. ठीक आहे. दुसरा एक लाईफ लॉंग तुम्हाला फायदा मिळतो, तो म्हणजे डिस्काउंट. आता या वस्तू तुम्ही आत्ता घेतल्या आणि तुम्हाला पुन्हा त्या घ्याव्याशा वाटल्या, मग तुम्हाला पुन्हा त्या MRP वर घेण्याची गरज नाही, तर तुम्ही कंपनीचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर असल्या कारणाने तुम्हाला तो लाईफ लॉंग डिस्काउंट दिला जातो. आता भविष्यात कंपनीच्या काही जीवनोपयोगी वस्तू सुद्धा येणार आहेत, म्हणजे साबण, चहापत्ती वगैरे सारख्या. ठीक आहे. तर त्यावर तर तुम्हाला 10 ते 30% डिस्काउंट दिला जाणार आहे. आता डिस्काउंटचा विचार करायचाच ठरवलं तर शेकडो आणि हजारो रुपयांची आपण बचत करू शकतो. ठीक आहे. अच्छा, आता बिझनेस करायचा म्हटलं तर लाखो करोडो रुपये तुम्ही कमवू शकता, पण तो करावा कसा याचं प्रॉपर एज्युकेशन कंपनीची सपोर्ट सिस्टीम तुम्हाला देते, वेळोवेळी वर्कशॉप म्हणजेच कार्यशाळा घेऊ. ठीक आहे. तुम्ही वेळोवेळी या वर्कशॉपचा लाभ घेऊ शकता आणि या बिझनेसमधले सगळे बारकावे समजावून घेऊ शकता आणि लवकरात लवकर यशस्वी होऊ शकता. पण हे वर्कशॉप काय फुकट नाही, त्याची फी भरावी लागते, पण जबरदस्ती नाही. तुम्ही घेतलंच पाहिजे असं नाही, पण घेतलेलं बरं असतं. ठीक आहे. आता या 5ही उत्पन्नाचा हिशोब सॉफ्टवेअर करतं, माणूस करत नाही, कारण माणसाच्या हातून चुका होण्याची शक्यता असते, पण सॉफ्टवेअरच्या हातून चुका होत नाही. कॅल्क्युलेटर कधी चुकतं का, तर नाही. ठीक आहे. आता या 5 पैकी 2 उत्पन्नाचा हिशोब डेली बेसिसला होतो, म्हणजे दर 12 तासाला. ठीक आहे.
आणि त्याचा पिरियड आहे सकाळी 4 ते दुपारी 4, दुपारी 4 ते सकाळी 4. या दरम्यान जे जे काही काम होईल त्याचा हिशोब दर 12 तासाला केला जातो. पण डेली तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर होत नाही. ठीक आहे. आता उर्वरित 3 पैकी 2 उत्पन्नाचा हिशोब वीकली बेसिसला होतो. वीकली म्हणजे काय? मंगळवारचा. म्हणजे सोमवार ते मंगळवार जे काही काम होईल त्याचं मंगळवारी सकाळी क्लोजिंग केलं जातं आणि डेली वीकली जेवढं जेवढं उत्पन्न आहे तर ते मंगळवार नंतर येणाऱ्या शुक्रवारी तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केलं जातं. ठीक आहे. म्हणजे काय? 5 पैकी 4 उत्पन्न कमवण्याची तुम्हाला दर आठवड्याला संधी आहे. पैकी 1 जरी उत्पन्न मिळालं तरी तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर होत जातात. अगदी 10 रुपये असतील तरीही तुमच्या अकाउंटला ते ट्रान्सफर केले जातात. आता बऱ्याच कंपन्यांमध्ये किमान 100 रुपये उत्पन्न असेल तरच ट्रान्सफर केलं जातं, पण इथे तसं होत नाही. ठीक आहे. हां, अर्थात काम केलं तरच पैसे, अन्यथा कंपनी तुम्हाला 1 रुपया देत नाही. कृपया गैरसमज नको की 7,000चं एक पॅकेज खरेदी करा आणि आठवड्याला पैसे घ्या. ही कुठली मनी चेन किंवा स्कीम नाही. ठीक आहे. आता दुसरं एक जे 5वं उत्पन्न आहे त्याचा हिशोब मंथली बेसिसला होतो. म्हणजेच काय की तुमच्यामुळे जे नेटवर्क उभं राहणार आहे ते डिस्काउंटसाठी पुन्हा पुन्हा खरेदी करायला लागलं तर त्यावर फुलना फुलाची पाकळी म्हणून कंपनी तुम्हाला उत्पन्न देते, पण ते मंथली बेसिसला. म्हणजेच काय? महिन्याचा पहिला जो वीकली पेआउट असेल त्या बरोबरीने ते तुम्हाला दिलं जातं. ठीक आहे. फॉर्मॅलिटी लक्षात आली? ओके. आता आपण उत्पन्न पाहूया. आपलं पहिलं जे उत्पन्न आहे ते आहे डेली ॲक्टिव्ह अँड ग्रुप इन्कम. आता यामध्ये 2 उत्पन्न एकत्र आहेत, पण आपण हे एकच म्हणून पाहूया. ठीक आहे. आता हा बिझनेस करताना तुम्ही एकटे नाही तर कंपनी तुमच्यासोबत आहे ॲडमिन लेवलला. म्हणजेच काय? या वस्तू विकण्यासाठी तुम्हाला कुठे दुकान टाकायचं नाही किंवा कोणाच्या दारात जायचं नाही. हे कोण करतं? कंपनी करते ॲडमिन लेवलला. ठीक आहे. कंपनीची KGA नावाची एक सपोर्ट सिस्टीम आहे जी तुम्हाला वेळोवेळी एज्युकेशन प्रोव्हाइड करते आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्याची योग्य ती फी भरून त्याचा लाभ घेऊ शकता. ठीक आहे. शिवाय तुम्हाला ज्यांनी या बिझनेसमध्ये आणले त्यांना अपलाईन म्हटलं जातं आणि त्यांना ज्यांनी या बिझनेसमध्ये आणले असे सर्व अपलाईन्स मिळून त्यांची सुद्धा मदत आणि मार्गदर्शन तुम्हाला मिळतं. आणि आपल्या अगोदर ते आलेत म्हणजे त्यांना आपल्यापेक्षा जास्त अनुभव आहे. ठीक आहे. म्हणजेच थोडक्यात काय की हे टीम वर्क आहे. इथे एकट्याने डोकं दगडावर आपटायचं नाही. आता काय करायचंय तर तुमच्या मनात ही शंका आली असेल की आता सांगतील मेंबर बनवा किंवा वस्तू विका वगैरे, बरोबर? तर बिलकुल करायचं नाही. मग काय करायचंय तर तुम्हाला तुमच्या ओळखीच्या 5-50 लोकांना हे पैसे कमवण्याचं प्रपोजल दाखवायचं आहे. कोणाच्या माध्यमाने? अपलाईनच्या माध्यमाने. आणि जोपर्यंत तुम्हाला असं मुद्देसूद सांगता येत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः दाखवायचं नाही, तर अपलाईनच्या माध्यमाने दाखवायचं. ठीक आहे. आता समजा पुढील काही आठवड्यात किंवा काही दिवसात तुम्ही 5-50 लोकांना हे प्रपोजल दाखवलं. ओके. तर यातील काही लोक या वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी किंवा काही महत्त्वाकांक्षी लोक लाखो रुपये कमवण्यासाठी या संधीचा लाभ घेतील की नाही? तर घेतील. सगळेच घेणार नाही, पण काही घेतील. ठीक आहे. मग प्रथम आपल्याला करायचंय काय तर त्या सर्व लोकांना 2 ग्रुप्समध्ये स्पॉन्सर करायचं आहे. एक लेफ्ट ऑर्गनायझेशन आणि एक राईट ऑर्गनायझेशन. ठीक आहे. समजा पुढील काही दिवसात तुम्ही काही लोकांना हे पैसे कमवण्याचं प्रपोजल दाखवले किंवा ही संधी दाखवली अपलाईनच्या माध्यमातून. ठीक आहे. आणि एका व्यक्तीने ही संधी घेतली, त्याचं नाव मिस्टर ए आहे असं आपण मानूया. ठीक आहे. आता हे तुमचं ॲक्टिव्हली काम आहे ना, त्यामुळे कंपनी या कामाचे तुम्हाला वेलकम इन्कम देते 1,000 रुपये. आता तुमच्याप्रमाणे या व्यक्तीने सुद्धा 250 PV पूर्ण केले आहेत, बरोबर? मग त्याच्या 250 PVचे सुद्धा 250 रुपये हे तुम्हाला कंपनी वेगळे देते. ठीक आहे. म्हणजे एकूण तुम्हाला मिळतात 1250 रुपये ग्रॉस आणि नेट तुम्हाला मिळतात 1,063 रुपये. ठीक आहे. म्हणजेच काय? यामधून 5% TDS वजा होतो कारण हा लीगल बिझनेस आहे आणि कंपनी ॲडमिन लेवलला हे सगळं सांभाळते म्हणून कंपनी स्वतःसाठी 10% सर्व्हिस चार्जेस ठेवून घेते. ठीक आहे. आता समजा पुढील काही दिवसामध्ये किंवा त्याच आठवड्यामध्ये
तुम्ही अजून एका व्यक्तीला ही संधी दिली, त्याचं नाव आहे मिस्टर बी असं आपण समजूयात. आता हे सुद्धा तुमचंच ऍक्टिव्हली काम आहे ना, मग त्यामुळे त्याचे सुद्धा तुम्हाला वेलकम इन्कम कंपनी देते 1000 रुपये. ओके, त्याच्या 250 PVचे 250 रुपये, असे पुन्हा किती मिळतात एकत्र 1250 रुपये, म्हणजे नेट मिळतात 1063 रुपये. आता हे दोन्ही कामं एकाच आठवड्यात जर झाली तर तुम्हाला एकत्रितपणे याचे किती मिळतात 2500 रुपये आणि नेट काय येते 1. ठीक आहे. आता वरवर पाहता असं दिसतंय की 2 मेंबर्स केले आणि पैसे आले, पण व्यापार कुठे झाला हे पण कळलं पाहिजे ना आपल्याला. तर आपण पाहूयात नेमका व्यापार कुठे झाला ते. ठीक आहे. आता तुम्ही काय केलं, तुमच्या अपलाईनच्या माध्यमाने अनेक लोकांना ही संधी दाखवली. ठीक आहे. आता काही लोकांनी नाही म्हटलं, काही लोकांनी हो म्हटलं, तर हो म्हणणाऱ्यांपैकी हे 2 जण आहेत. ठीक आहे. आता या दोघांना तुमच्याचप्रमाणे कंडिशन काय होती की 250 PV पूर्ण करणारं कुठलंही एक पॅकेज खरेदी करा, गरज असो वा नसो. मग या दोघांनी प्रत्येकी एक पॅकेज खरेदी केलं. ठीक आहे. आता अनेक लोकांना आपण संधी दाखवत गेलो तर अनेक पॅकेजेसची विक्री होईल. ओके, मग आता हे पॅकेजेस अप्रत्यक्षरित्या विक्री झाली, मग त्यासाठी आपण कुठे दुकान टाकलं का, तर अजिबात नाही. कोणाला मस्का मारला का, नाही. कोणाच्या दारात गेलो का, तर नाही. आपण काय केलं, फक्त संधी दाखवत गेलो आणि अप्रत्यक्षरित्या पॅकेजेसची विक्री होत गेली आणि कोणालाही मस्का न मारता डिस्ट्रीब्युटर झाले. ठीक आहे. म्हणजेच काय, दुकानदार जे पैसे दुकान टाकून कमवणार होता तेच पैसे आपण संधी दाखवून कमवले. ठीक आहे. म्हणजेच हा सुद्धा एक प्रकारचा व्यापारच झाला, पण हा थोडा वेगळ्या पद्धतीचा व्यापार आहे. ओके. आता या दोघांनी पण काय करायचंय, तर तुमचंच अनुकरण करायचंय. म्हणजेच काय, ना मेंबर बनवायचे ना वस्तू विकायचे. मग आता त्यांनी सुद्धा त्यांच्या अपलाईनच्या माध्यमाने अनेक लोकांपर्यंत ही संधी पोहोचवायची. ठीक आहे. समजा मिस्टर एच्या माध्यमाने एका व्यक्तीने ही संधी घेतली, त्याच्या 250 PVचे 250 रुपये. या बीच्या माध्यमाने अजून एका व्यक्तीने संधी घेतली, त्याच्या सुद्धा 250 PVचे 250 रुपये, असे एकत्रितपणे कंपनी तुम्हाला देते 500 रुपये. आता तुम्ही म्हणाल की हे पैसे मला का दिले, मी तर यांना ओळखत पण नाही. पण कंपनी म्हणते की तुम्ही नसतात तर हे नसते. असे हजारो लोक येत गेले तर हजारो पॅकेजेसची विक्री झाली आणि तुम्ही आता सुरुवातच केली नसती तर हे झालंच नसतं. त्यामुळे या विक्रीमागे तुमचा सुद्धा सहभाग आहे असं मानलं जातं. ठीक आहे. पण आता हे तुमचं प्रत्यक्ष काम आहे का, तर नाही. हे तुमचं अप्रत्यक्ष काम आहे, म्हणजे तुमचं इनडायरेक्ट काम. ठीक आहे. आता इथून पुढे जे जे इनडायरेक्ट काम होईल त्याला कंपनी सुरुवातीला प्रमाण लावते 2:1 किंवा 1:2 आणि नंतर प्रमाण लावते 1:1. म्हणजे काय, या ग्रुपमधून 1, या ग्रुपमधून 1, या ग्रुपमधून 2, या ग्रुपमधून 2, अशा अनंत पातळीपर्यंत प्रत्येक जोडीचे 500 रुपये तुम्हाला दिले जातात. ठीक आहे. पण आता यामध्ये 2 नियम आहेत, ते आपण पहिले समजून घेऊ. आता हे 12 तासांचं क्लोजिंग आहे. सर्वात छोटं उत्पन्न मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. आता भविष्यात जोड्या कमी होतील, कधी जास्त पण होतील. आता जास्त जरी जोड्या झाल्या तरी 12 तासाच्या क्लोजिंग प्रमाणे तुम्हाला मिळणार एकाच जोडीचे, म्हणजे किती 500 रुपये. ठीक आहे. मग आता बाकीच्या जोड्यांचं काय, तर त्या इथून वगळल्या जाणार, पण पुढच्या उत्पन्नात त्याचा हिशोब केला जाणार. ओके. मग आता 12 तासामध्ये एका जोडीचे 500 रुपये, तर 24 तासामध्ये 500 मिळून 1000 रुपये तुम्ही मिळवू शकता. ओके. आता हे जर काम असंच व्यवस्थित चालू राहिलं तर एका महिन्याभराचे तुम्हाला 30,000 रुपये मिळू शकतात. याला कॅपिंग म्हणतात. ठीक आहे. मग आता मला सांगा, 30,000 रुपये मिळवण्यासाठी आपण 30,000 खर्च केले का, तर नाही. आपण किती खर्च केले, फक्त 7,000 रुपये खर्च केलेले आहे. 30,000 रुपयाची नोकरी जरी मिळवायची असेल तर कितीतरी पायपीट करावी लागते, बरोबर ना. ठीक आहे. ओके. आता यापुढे आपल्याला 30,000चे 30 लाख कसे मिळू शकतात ते आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आता दर 12 तासाला दोन्ही बाजूनी सारखंच काम होईल का, तर नाही. समजा या बाजूनी 4 लोकांचं नेटवर्क उभं राहिलं आणि या बाजूनी एकही व्यक्ती आला नाही. मग आता या 4 लोकांचं काय, तर हे इथून लॅप्स होत नाही, हे वीकली काउंटिंगसाठी कॅरी फॉरवर्ड केले जातात.
कधीतरी या ग्रुपमधून 7 लोकांचं टीम उभी राहिली, ठीक आहे. मग आता हे 7 लोक, पण इकडनं एकही आला नाही. मग ह्या 7 लोकांचं काय, तर ते सुद्धा वीकली काउंटिंगसाठी पुढे कॅरी फॉरवर्ड केले जातात, ठीक आहे. आता आपलं काम काय आहे, फक्त 2च लोकांना संधी दाखवणं आहे का, तर नाही. मग अनेक लोकांना आपण संधी दाखवणार आहोत. मग आता अनेक लोकांना संधी दाखवल्यानंतर फक्त 2च लोक घेतील का संधी, तर नाही, अनेक लोक घेतील, ठीक आहे. मग आता बाकीच्या लोकांचं काय, जे आपल्याद्वारे डायरेक्ट संधी घेणार आहे. तर सॉफ्टवेअर काय करतं, त्यांना दुसरीकडे घेत नाही, त्यांना यांच्याच खाली घेतलं जातं. म्हणजेच काय, सॉफ्टवेअर एक्स्ट्रीम आउटर साईडला त्यांना स्पिल करतं इकडे, ठीक आहे. आता हे तुमचं डायरेक्ट काम आहे. याचे 1250 रुपये कोणाला मिळणार, हे तुम्हाला मिळणार, कारण हे तुमचं डायरेक्ट काम आहे. पण आता ज्याच्या खाली आला त्या प्रत्येकासाठी तो काउंट झाला की नाही, बरोबर. मग आता या व्यक्तीच्या खाली हा आला, तर ही व्यक्ती दुसऱ्या बाजूने 50% काम करून पैसे मिळवण्यासाठी ॲक्टिव्ह होईल की नाही, तर होईल. म्हणजेच काय, ॲक्टिव्ह होण्याची शक्यता जरा जास्तच आहे, ठीक आहे. आता ही सगळी रांगोळी पाहून तुम्हाला असं वाटत असेल की ही चेन सिस्टीम आहे, साखळी पद्धत आहे. आणि चेन सिस्टीममध्ये तुम्ही ऐकून असाल की एकाने काम करणं बंद केलं की पैसे येणं सुद्धा बंद होतं, बरोबर. मग आता इथेही असं होणार असेल तर एवढी मेहनत करून काय फायदा, बघूयात आपण इथे असं काही होतंय का, ठीक आहे. आता समजा डाव्या बाजूच्या ग्रुपवर मेहनत करून 50 लोकांची टीम तुम्ही उभी केली. उजव्या बाजूच्या ग्रुपवर मेहनत करून एक 50 लोकांची टीम तुम्ही उभी केली, ठीक आहे. आता सगळेच काम करतील का, तर नाही. काही लोक वस्तूसाठी येतील, तर काही दोस्तीसाठी येतील. काही येतील, सुरुवातीला काम करतील आणि नंतर शांत बसतील. पण सगळे शांत बसतील का, तर नाही. तुमच्या आमच्यासारखे काही महत्त्वाकांक्षी लोक काम करतील की नाही. मग ते कोणासाठी काम करतील, तर त्यांच्या घरात पैसे यावे म्हणून काम करतील. मग पर्यायी नेटवर्क कोणाचं वाढणार आहे, आपलं वाढणार आहे. जोड्या आपल्या जुळतील की नाही, बरोबर, ठीक आहे. मग आपण जबरदस्ती याला साखळी पद्धत म्हणायची का, तर अजिबात नाही. म्हणजेच काय, अगदी 3-4 लोक जरी काम करत असतील तरी सुद्धा उत्पन्न हे थांबत नाही. म्हणजे याला साखळी पद्धत म्हणत नाही, याला नेटवर्क म्हणतात, ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला टाइम अँड फ्रीडम कसा मिळतो तो आपण जरा पाहूया, ठीक आहे. आता समजा मी नोकरी करते किंवा तुम्ही नोकरी करता किंवा तुमचा व्यवसाय आहे, माझा पण एक व्यवसाय आहे, ओके. आणि काही कारणास्तव वर्षभरासाठी मला किंवा तुम्हाला हॉस्पिटलाइज राहण्याची वेळ आली. मग आता आपण जेव्हा हॉस्पिटलाइज असू तेव्हा आपल्या नोकरीतला पगार आपल्याला कोणी देणार आहे का. समजा आपला व्यवसाय असेल आणि आपल्या अपरोक्ष तो व्यवसाय चालवणारा कोणीच नसेल, तर त्यातील उत्पन्न आपल्याला मिळणार का, तर नाही, उत्पन्न आपलं थांबणार, ओके. मग आता आपला व्यवसाय सांभाळता किंवा आपली नोकरी सांभाळता थोडासा वेळ देऊन जर आपण हा व्यवसाय आत्ता उभा केला आणि आपल्या 1-2 वर्षामध्ये इकडनं 100-200 लोकांची टीम झाली, इकडनं 100-200 लोकांची टीम झाली आणि जास्त नाही पण 10-12 लोक जरी काम करायला लागली, तर ते काम करतील त्यांच्या घरात पैसे यावे म्हणून. पण पर्यायी आपलं नेटवर्क वाढणार की नाही, बरोबर. म्हणजे आपलं उत्पन्न हे चालू राहणार. म्हणजे एक वेळ अशी येईल की काहीही काम न करता आपण फक्त उत्पन्न घेत असू आणि यालाच म्हणतात टाइम अँड मनी फ्रीडम. आता याच्याही पुढची गोष्ट, खुदा ना खास्ता आपल्याला काहीतरी झालं, म्हणजे समजा आपला मृत्यू झाला, तर आपल्यानंतर 3 नॉमिनीजच्या नावे हा व्यवसाय ट्रान्सफर केला जातो, हे उत्पन्न कॅरी फॉरवर्ड केलं जातं, ठीक आहे. समजा माझा मृत्यू झाला तर माझ्यानंतर माझ्या नॉमिनीच्या नावे तो ID ट्रान्सफर केला जातो आणि जे काही उत्पन्न असेल ते माझ्या नॉमिनीच्या नावे कॅरी फॉरवर्ड येतं, ठीक आहे. मग आता ह्या सगळ्या फॅसिलिटीज मिळवण्यासाठी आपण किती पैसे खर्च करतो, लाखो रुपये खर्च केले का, तर नाही. आपण फक्त 7,000 रुपयाची खरेदी करत आहोत, ठीक आहे. यापुढचं एक उत्पन्न आहे ते आपण पाहूया, त्याचं नाव आहे डेली सेट. आता यामधून जे मिस झालं आहे ते पुढच्या उत्पन्नात मिळतं तुम्हाला, ते म्हणजे डेली सेट. आता इथे 12 तासांचं क्लोजिंग आहे, त्यामुळे 12 तासात किती जोडीचे मिळतात, एकाच जोडीचे पैसे मिळतात, ठीक आहे. आता बाकीचं काय, तर बाकीचं पुढच्या उत्पन्नात घेतलं जातं, ते कसं आपण पाहूया. आता डेली सेटमध्ये 3 पेअर्सचा एक सेट मानला जातो.
आणि एका सेटचे कंपनी तुम्हाला देते फिक्स 1500 रुपये. म्हणजे इथे 3:3 असा रेशो लावला जातो. ठीक आहे. समजा या नेटवर्कमधून 4 लोकांनी संधी घेतली आणि या नेटवर्कमधून सुद्धा 4 लोकांनी संधी घेतली. ठीक आहे. आता इथे 4 जोड्या जुळल्या. एका जोडीची कंपनी फिक्स किती देते? 500 रुपये. ठीक आहे. उरल्या किती जोड्या? 3 जोड्या. आता 3 जोड्यांचा किती होतो? एक सेट होतो. त्याचे मिळतात 1500 रुपये. ठीक आहे. म्हणजे एकूण किती मिळतात इथे? 2000 रुपये मिळतात. ठीक आहे. समजा इकडनं 7 लोकांचं नेटवर्क उभं राहिलं आणि इकडनं 7 लोकांचं नेटवर्क उभं राहिलं, तर 7 जोड्या जुळल्या. बरोबर. आता एका जोडीचे फिक्स मिळतात 500 रुपये. उरल्या 6 जोड्या. आता 6 जोड्यांचे किती सेट्स होतात? 3 प्रमाणे 2 सेट्स होतात. त्याचे तुम्हाला मिळतात 3000 रुपये. म्हणजे एकूण किती मिळाले तुम्हाला इथे? 3500 रुपये. ठीक आहे. समजा इकडनं 10 लोकांचं नेटवर्क उभं राहिलं आणि इकडनं 10 लोकांचं नेटवर्क उभं राहिलं. ठीक आहे. आता इथे एका जोडीचे फिक्स किती मिळतात? परत 500 रुपये. उरल्या किती जोड्या? 9 जोड्या. आता 9 जोड्यांचे 3 प्रमाणे किती सेट्स होतात? 3 सेट्स होतात आणि त्याचे मिळतात 4500 रुपये. म्हणजे एकूण किती मिळाले? 5000 रुपये. 12 तासामध्ये 5000 रुपयाचं क्लोजिंग कॅपिंग आहे. ठीक आहे. आता 12 तासामध्ये 10 जोड्यांची मर्यादा आहे. मग 24 तासामध्ये म्हणजे 5000ची मर्यादा आहे, तर 24 तासामध्ये म्हणजे 5000 गुणिले 2, तर 24 तासामध्ये आपण 10,000 रुपये मिळवू शकतो. ठीक आहे. आता हा जर आपण महिन्याचा हिशोब केला 10,000 गुणिले 30, तर आपण किती? 3 लाख रुपये उत्पन्न मिळवू शकतो आणि याला म्हणतात कॅपिंग. ओके. हे आहे डेली सेटचं कॅपिंग. ठीक आहे. आता यामध्ये जे जे मिस झालं आहे त्याचा हिशोब पुढच्या उत्पन्नात केला जातो आणि त्याला म्हटलं जातं वीकली सेट. आता वीकली सेट नेमकं काय आहे ते आपण पाहूया. ठीक आहे. आता डेली सेटमध्ये किती जोड्यांची मर्यादा आहे? 10 जोड्यांची मर्यादा आहे. पुढचं उत्पन्न आपण पाहूया. तिसरं वीकली सेट. ओके. ठीक आहे. आता समजा तुम्ही इकडनं काम केलं होतं आणि 40 लोकांचा स्टॉक हा तुमचा शिल्लक होता. ठीक आहे. इकडनं कामच झालं नव्हतं, हा स्टॉक शिल्लक आहे. आता समजा भविष्यात इकडनं मिसमॅच होऊन कधीतरी 32 लोक व्यवसायात आली. ठीक आहे. आता मग या इथून सॉफ्टवेअर काय शोधणार? तर पेअर शोधणार. आता यामध्ये 32 किती पेअर्स मिळतात? 32 पेअर्स मिळतात. ठीक आहे. आता या 32 पेअर्समध्ये सॉफ्टवेअर काय शोधणार? तर सेट शोधणार 3 प्रमाणे. आता 32 मध्ये 3 प्रमाणे किती सेट्स मिळतात? 10 सेट्स मिळतात. ठीक आहे. एका सेटचे कंपनी देते 1500 रुपये, तर 10 सेटचे किती? 15,000 रुपये. इथे सुद्धा 3:3 हा रेशो लावला जातो. ठीक आहे. आता इथून 40, या 40 मधून हे 32 गेले. इकडे शिल्लक राहणाऱ्यांची संख्या किती आहे? 8. इकडे 32 मधून काही नाही, इथे शिल्लक राहणाऱ्यांची संख्या 0 आहे. आता इथे या 32 मधून आणि या 32 मधून सेट मिळाले 10, तर इथे शिल्लक राहणाऱ्यांची संख्या किती आहे? 2. इथे शिल्लक राहणाऱ्यांची संख्या परत 2. म्हणजे आता इथे शिल्लक किती राहिले? 10 शिल्लक राहिले आणि इथे शिल्लक राहणाऱ्यांची संख्या 2 अशी आहे. बरोबर. आता भविष्यात जर या ग्रुपमधून एक जण स्पॉन्सर झाला, एकाला आपण स्पॉन्सर केलं समजा. ठीक आहे. तर इथे होणार 3, यातले 3 आणि यातले 3 मिळून एक सेट, त्याचे तुम्हाला 1500 रुपये दिले जाणार. ठीक आहे. आणि उरलेले जे 7 आहेत तर ते वीकली काउंटिंगसाठी परत कॅरी फॉरवर्ड होणार. आता एका सेटची कंपनी तुम्हाला किती देते? 1500 रुपये देते. ठीक आहे. आता वीकली सेटला 40 सेट्सची मर्यादा आहे, म्हणजेच काय 120 पेअरची मर्यादा आहे. म्हणजे 40 सेट्सचे तुम्हाला मिळतात 60,000 रुपये. आता महिन्याचं कॅल्क्युलेशन केलं तर हे होतात 2,40,000 रुपये. तर हे वीकली सेटचं कॅपिंग आहे. आता डेली असो किंवा वीकली असो मिळतात कधी? शुक्रवारीच. मग हे एकूण सगळं कॅपिंग जातं महिन्याचं 5,40,000 पर्यंत. हे महिन्याचं कॅपिंग आहे. ठीक आहे. आता मी म्हणते 5 लाख रुपये सोडा वरचे,
40,000 जरी सामान्य माणसाला मिळाले तरी या वाढत्या महागाईला तोंड देणं त्याला सोपं जाईल की नाही, आणि साहजिकच आहे त्याचं स्टँडर्ड ऑफ लाईफ हे उंचावलेलं असेल. ठीक आहे. आता हे तुम्हाला कितपत समजलंय आणि कितपत आवडलंय मला माहीत नाही, पण आत्ता मी तुम्हाला जे उत्पन्न दाखवणार आहे ते तुम्हाला समजेल आणि आवडेल असंच आहे. आणि बरेच लोक त्याच उत्पन्नासाठी या व्यवसायामध्ये येतात. ठीक आहे. मी सुद्धा त्याच उत्पन्नासाठी या व्यवसायामध्ये आले होते. मग आता पाहूयात आपण ते उत्पन्न नेमकं काय आहे. तर त्या उत्पन्नाचं नाव आहे रॉयल्टी. आता अशा प्रकारच्या बायनरी प्लान्समध्ये रॉयल्टी ही महिन्याला दिली जाते आणि त्याच्यासाठी सुद्धा क्रायटेरिया लावला जातो. म्हणजे काय की 100 लोकांचं नेटवर्क उभं करा आणि त्यानंतर कंपनीचा वर्षभराचा जो काही टर्नओव्हर असेल त्यावर तुम्हाला ती रॉयल्टी दिली जाते. आणि आता कंपनीचा वर्षभराचा टर्नओव्हर किती हा ॲडमिनचा पासवर्ड काय कोणी आपल्याला सांगत नाही. ठीक आहे. आमच्या कंपनीमध्ये कंपनीच्या टर्नओव्हरवर रॉयल्टी दिली जात नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रॉयल्टी महिन्याला नाही तर आठवड्याला कमवण्याची संधी आहे. ओके. मग आता नेमकं काय करायचंय तर ही रॉयल्टी मिळवण्यासाठी आपल्याला 100 जोड्या करायच्या नाही, 50 जोड्या करायच्या नाही, अगदी 10 सुद्धा जोड्या करायच्या नाही. तर मग काय करायचं आपल्याला तर पाहूयात आपल्याला काय करायचं. ठीक आहे. आता तुम्ही इथे मिस्टर ए आणि मिस्टर बी या दोघांना संधी दिली. ठीक आहे. तर आपल्याला रॉयल्टीला क्वालिफाय होण्यासाठी फक्त आणि फक्त 2 व्यक्तींच्या आयुष्यात ही संधी देण्यात जर आपण यशस्वी ठरलो तर आपण रॉयल्टीज पात्र होतो. सोपं आहे की नाही मग. ठीक आहे. मग आता या मिस्टर ए आणि मिस्टर बी हे दोघे जे काही उत्पन्न घेतील, ठीक आहे, समजा मिस्टर ए आणि मिस्टर बी या दोघांनी मिळून 1,000 रुपये उत्पन्न मिळवलं. याने 1,000 मिळवलं आणि याने 1,000, म्हणजे त्यांचा ॲक्टिव्ह इन्कम वगळता. ठीक आहे. तर कंपनी काय करते आपल्याला त्यावर 100% रॉयल्टी देते. पुन्हा एकदा सांगते, रॉयल्टी मिळवण्यासाठी आपल्याला फक्त 2 व्यक्तींच्या आयुष्यात ही संधी यशस्वीपणे द्यायची आहे आणि आपण रॉयल्टीज पात्र ठरणार आहोत. मग आता तुम्हाला जो स्पॉन्सर करतोय तो तुम्हाला वाऱ्यावर सोडेल का तर अजिबात नाही. मग तुमचं उत्पन्न वाढावं यासाठी तुमचा स्पॉन्सर प्रयत्न करेल की नाही. ठीक आहे. आणि तुमची टीम वाढली तर तुम्हाला पण त्याचं उत्पन्न मिळणार, पर्यायी स्पॉन्सरला पण त्याची रॉयल्टी मिळणार. मग आता तुम्ही सुद्धा काय कराल, तुम्ही सुद्धा रॉयल्टीसाठी पात्र होण्याचा प्रयत्न करणार, बरोबर. ठीक आहे. मग तुम्ही सुद्धा काय करणार, तुम्ही पण म्हणाल की मी पण 2 व्यक्तींच्या आयुष्यात ही संधी देतो. मग आता मला सांगा की प्रत्येकाने जर 2 व्यक्तींच्या आयुष्यात ही संधी दिली तर हे नेटवर्क वाढेल की थांबेल, वाढेल. ठीक आहे. आता नेटवर्क वाढलं तर तुमचं उत्पन्न वाढेल की नाही, बरोबर. म्हणजेच काय की प्रत्येकाने 2 व्यक्तींच्या आयुष्यात ही संधी द्यायची आहे. आता समजा या व्यक्तीने 2,000 रुपये कमवले, परत या व्यक्तीने 2,000 रुपये कमवले, तर तुम्हाला सुद्धा ते रॉयल्टी म्हणून 100% देणार. याने 10,000 कमवले, याने 10,000 कमवले, ते सुद्धा तुम्हाला रॉयल्टी म्हणून दिलं जाणार. ठीक आहे. आता या मिस्टर एने ज्या 2 व्यक्तींच्या आयुष्यात ही संधी दिली आहे, म्हणजेच काय मिस्टर ए सुद्धा रॉयल्टीला क्वालिफाय झाले. ठीक आहे. आता यांचे हे 2 लोक जे काम करतील, या मिस्टर एच्या खालचे जे 2 लोक आहेत, मिस्टर बीच्या खालचे जे 2 लोक आहेत, हे जे काही काम करतील तर त्यांच्या कामाची रॉयल्टी मिस्टर ए आणि मिस्टर बीला तर मिळतेच, पण तुम्हाला सुद्धा कंपनी त्याची रॉयल्टी 100% देते. म्हणजे समजा या दोघांनी मिळून एक 10,000 रुपये कमवले, त्यांचं ॲक्टिव्ह इन्कम वगळता, तर कंपनी तुम्हाला सुद्धा ते 100% रॉयल्टी देते. ठीक आहे. म्हणजे ही दुसऱ्या लेवलची रॉयल्टी आपल्याला कंपनी देते. मग रॉयल्टी छान आहे की नाही. ठीक आहे. आता यामध्ये जास्तीत जास्त काय होऊ शकतं आपण पाहूयात. आता तुम्ही हा व्यवसाय पुढे वाढवला आणि 1-2 वर्षामध्ये तुम्ही 100 लोकांना डायरेक्ट स्पॉन्सर केलं. ठीक आहे. आता 100 लोकांना डायरेक्ट स्पॉन्सर केलं
तर समजा त्यातले 10 लोक जरी कॅपिंगला गेले या 5,40,000, मी म्हणते 5 लाखाच्या, ठीक आहे. तर 10 लोक जेव्हा 5 लाखाच्या कॅपिंगला जातील तेव्हा 10 गुणिले 5 असे 50 लाख रुपये रॉयल्टी कोणाला मिळणार? तुम्हाला ॲज अ स्पॉन्सरर मिळणार. ओके. समजा या 100 पैकी 10 लोकांनी जरी 10,000 रुपये कमवले तरी तुम्हाला ती सगळी रॉयल्टी 100% दिली जाते. म्हणजे दोन्ही लेवलची 100% रॉयल्टी इथे कंपनी तुम्हाला देऊ करते. ठीक आहे. इथपर्यंत समजलं? आता पुढचं एक उत्पन्न आपण पाहूयात आणि थांबूयात आपण. ते आहे रिपर्चेस इन्कम. आता तुमच्यामुळे जे नेटवर्क उभं राहणार आहे ते डिस्काउंटसाठी पुन्हा पुन्हा खरेदी करायला लागलं तर कंपनी त्यावर तुम्हाला फुलना फुलाची पाकळी म्हणून उत्पन्न देते. आता प्रत्येकाने 5 BVची वस्तू खरेदी केली तर त्यावर तुम्हाला 5 रुपये दिले जातात. ठीक आहे. आता मग हे अनंत पातळीपर्यंत लोक खरेदी करत जातील, पण मिळणार तुम्हाला 1 ते 20 लेवलपर्यंतचे फक्त. म्हणजे 1 ते 20 लेवलपर्यंत जे लोक खरेदी करत जातील तर त्या प्रत्येकाच्या 5 BVच्या वस्तूवर तुम्हाला 5 रुपये दिले जातात. ठीक आहे. पण हे मंथली दिले जातात आणि यालाच रिपर्चेस इन्कम असं म्हणतात. ठीक. आता हे सगळं ऐकल्यानंतर ज्या वेळेस आपल्याला निर्णय घेण्याची वेळ येते, आता निर्णय घेताना आपण 2 गोष्टींचा विचार करतो. एक तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्ट, बरोबर, आणि दुसरी म्हणजे रिस्क किती आहे. तर बघूयात आपण इथे रिस्क किती आहे. आता 7,000 रुपये तुम्ही दिले, त्याच्या वस्तू तुमच्या घरात आल्या. आता टेक्निकली ते रिस्क उरली का? तर नाही. दुसरीकडे 70 लाख रुपये भांडवल गुंतवून तुम्ही एक छोटासा कारखाना उभा केला. ठीक आहे. म्हणजेच काय, इथे तशी रिस्क किती आहे? 70 लाख रुपयांची रिस्क आहे. बरोबर. आता दोन्हीकडे काय होणार? 2च गोष्टी होतील. एक तर यश मिळेल नाहीतर अपयश मिळेल. आपण पहिले निगेटिव्ह विचार करू मग पॉझिटिव्ह विचार करू. समजा दोन्हीकडे अपयश मिळालं, काम नाही झालं. ठीक आहे. आता समजा 70 लाख रुपये भांडवल लावून अपयश मिळालं म्हणजे काम झालं नाही, तर मला सांगा त्या व्यक्तीची काय अवस्था होईल? देशोधडीला लागेल की नाही ती व्यक्ती? रस्त्यावर येईल, कदाचित आत्महत्येचा सुद्धा प्रयत्न होऊ शकतो. ठीक आहे. आता इकडे पाहू. 7,000 रुपयाचा खर्च केला, त्याच्या वस्तू तुमच्या घरात आल्या आणि कामच झालं नाही. ठीक आहे. खर्च वाया गेला. खर्च वाया जात नाही, पण आपण असं गृहीत धरू की खर्च वाया गेला. तर तुमचं मी सांगत नाही, पण देशातल्या दरिद्रीतला दरिद्री व्यक्ती 7,000 रुपयाचा खर्च वाया गेला म्हणून रस्त्यावर येईल का? तर नाही. देशोधडीला लागेल का? नाही. आत्महत्या करेल का? तर नाही. तर कॉमन सेन्स काय सांगतो की आपण तसं पाहिलं तर आयुष्यात खूप पैसे खर्च करत असतो. वर्षभराचा जर हिशोब केला तर आपण कितीतरी पैसे खर्च केलेले असतात जे आपल्याला कळत सुद्धा नाही. मग इथे हा खर्च करून जर आपल्याला खूप सुंदर अशी लाखो रुपये कमवण्याची संधी प्राप्त होत असेल तर ट्राय करायला काय हरकत आहे? बरोबर. आणि खर्च वाया जाईल आपण असं का म्हणायचं? कारण जी महागाई मला सतावते, जी महागाई तुम्हाला सतावते, ती महागाई अनेक लोकांना सतावत असेल ना. जसं मला लाखो रुपये कमवावेसे वाटतात, तुम्हाला लाखो रुपये कमवावेसे वाटतात, तसे अनेक लोकांना कमवावेसे वाटतात. जशी मला माझी स्वप्न पूर्ण करावीशी वाटतात, तुम्हाला सुद्धा तुमची स्वप्न पूर्ण करावीशी वाटतात, तसे अनेक लोकांना त्यांची स्वप्न पूर्ण करावीशी वाटतात. ओके. मग आता ही संधी अशा लोकांपुढे योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य शब्दात आणि योग्य व्यक्तीद्वारे जर देण्यात आली तर अनेक लोक ही संधी घेतील की नाही? ठीक आहे. म्हणजेच काय, तसं पाहिलं तर इथे रिस्क ही 0 आहे. म्हणजेच या संधीद्वारे जर तुमचा झालाच तर फायदाच होईल आणि नुकसान मात्र 0. ठीक आहे. आणि तुमच्यासारखा महत्त्वाकांक्षी व्यक्ती, तुमच्यासारखी स्वप्नाळू व्यक्ती या संधीचा फायदा घेईल असं मी खात्रीने सांगू शकते. ठीक आहे. आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. खाली माझा नंबर मी दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही मला कधीही कॉल करून
तुमचे ज्या काही शंका असतील त्या मला विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू.